असं बसावं लागेल. हरी ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. मतिमंद मी काहीच नेणे, मतिमंद मी सांगत अथवा न्याया. कीर्तनी ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. हीन दीन परी मनात वाटे, हीन दीन परी इच्छा तव गुण गाया. कीर्तनी ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. एका जनार्दनी गुरु ते विनवी, निरंजनी चाराया. कीर्तनी ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. रामा गुरु महाराज गुरु रामा तुझे नामी, श्री रामा तुझे नामी. विश्रांती केली आम्ही, आता नाही काही चिंता संसाराचे कामी. रामा तुझे नामी, रामा तुझे नामी.
राम 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 रामा तुझे नामी श्री रामा तुझे नामी विश्रांती केली आम्ही आता नाही काही चिंता संसाराचे कामी रामा तुझे नामी सर्व भार माझा तुझवरता सर्व भार सर्व भार माझा तुझवरता मी सेवक तू स्वामी तारी अथवा मारी मजला ठेवी मंगलधामी तुझे नामी रामा तुझे नामी बनठन का हा जो चले हा जो चले पानाठान हा जो चले सावरे सलोने कनाई बनधन का बनठन कहाँ जो चले सावरे सलोने कन्हाई बनठन का हाँ जो चले दूजे जैसो चंद्रमा दूजे जैसो चंद्रमा नीको लागत झोपा झोपा देता दिखाई बनठन का जो चले बनठन का बनठन का ma ba da ma ba ma ma re da sa re da ma re da ba ma re da ba ma re da sa re da ni ba ma re da ba na ta na ka ha ba na ta na ka ba na da ba na ta na ka bana dana garo jale bana 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 dana ka bana dana ka yeri bana dana ga kana re e nanda nandana kana re nanda nandana paramani rangana he dukha bandana kana re
कान रे कान रे कान रे कान रे कान रे कंठबनी मोतियाना की माला कंठबनी 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 मोतियाना की माला हेरत मुदित बाई ब्रिज बाल रे नंद नंदन कान रे कान रे कान रे कान रे राम तोरे ना हरि राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की जय श्रीमत् सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय श्रूयतां देव देवेषु नारायण जगत्पति त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता श्रीवासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि अहम भवन नाम घृणम कृतार्थ वसामि काश्याम मनीषम भवान्यः साक्षात शंकराच्या मुखातून निघालेले उद्गार स्वतः ते असं म्हणले की अहम भवन्नाम घृणम कृतार्थ. हे भगवंता, तुमचं नाव घेऊन मी कृतार्थ झालो.
जो कृतार्थ होतो त्याला राहायचा पण अधिकार आहे. म्हणून पुढे ते म्हणले की वसामी काश्याम, म्हणून काशीत राहू लागलो. मग काशी काय म्हटलं? स्मशान. मग पृथिव्यै समुद्रपर्यंताया एक राज इति तदपेश श्लोको, असं वेदात म्हटलंय. मग समुद्रपर्यंतायाम म्हणजे समुद्रापर्यंत ही पृथ्वी 10 खंड आहे. त्याच्यामध्ये 10वा खंड म्हणजे काशी. हे सगळ्या जगाचं, भारतभूमीचं स्मशान म्हणजे काशी. बाकी नवखंड जी पृथ्वी आहे ती सगळी भारताची आहे, पण 10वा खंड तो स्मशान. मग त्यांनी आपली वस्ती स्मशानात ठेवली म्हणून त्या स्मशानाचे राजेच ठरले ते महाकाल विश्वनाथ. म्हणून ते म्हणले जगात मला कुठे राहायची जागा नाही म्हणून काशीत राहतो. म्हणजे हा त्यांचा अनुभव आहे की जो भगवंताच्या नावावर आधार बनवून राहतो त्याला ह्या जगात राहण्याची अनुमती नसल्यामुळे तो जगाच्या बाहेर राहतो. असं भगवान शंकर म्हणतात की वसामी काश्याम. भगवान हसले. भगवान म्हणले काशी तर स्मशान आहे, तुम्ही स्मशानात राहता. हे म्हणले हो. मग स्मशानात कोण राहतं? हे म्हणले स्मशानामध्ये तर भूत पलित हे सगळे राहतात. म्हणून भगवान म्हणले की आपण स्मशानात राहता. हे म्हणले काय करणार? जीवाकरता सगळं सोडून दिलं. आणि शिव कुठे गेला? म्हटलं शिव गेला स्मशानात. म्हणून स्मशानात जाणारे सगळे अशिव असतात. संत गुरुनाथ महाराज की जय. शिवतत्व गेल्यानंतर मग त्याला शवत्व प्राप्त होतं. आणि शवत्व प्राप्त झालं म्हणजे मग त्याला सगळे मिळून नेतात कुठे? म्हटलं स्मशानात. मग हिंदीमध्ये त्याला काय लोक म्हणतात? समशान. म्हणजे ज्यांची शान म्हटलं सम होऊन जाती. शेवटली शान म्हटलं कुणी कुणी असा. अरे ब्रांडेड करने वाले जिंदगी में, अरे कफन का कोई ब्रांड नहीं होता. ते त्यावेळेस आणावं लागतं. तर कुणी म्हणतं का गाव ब्रांडेड आणा, चांगल्यापैकी आणा. मग तिथे म्हटलं ब्रांडेड जीवनभर केलं. मग तिथे सगळ्यांची शान काय? म्हटलं राजा हो या रंक हो, म्हटलं सगळे जायचे तिथेच. आणि सगळ्याचा परिणाम काय? म्हटलं राख. संत गुरुनाथ महाराज की. म्हणून त्यांनी आपल्या शरीराला राखच लावली आणि सगळं सोडून स्मशानात राहतात ते. मग स्मशानात राहणारा कसा असतो? एकटा? ते म्हणले नाही. वसामी काश्याम मनीषम भवान्या, म्हणजे परिवारासहित भवानीसहित तिथेच राहतोय. पण स्मशानात राहण्याची ज्यांची शक्ती येते ती कशाने? म्हटलं भवन्नाम, म्हणून रामनाम. मग ह्या रामनामाची कलियुगामध्ये श्रेष्ठता किती आहे? म्हणून तुलसीदास असं म्हणले की नाम प्रभाव जानी शिवनीको, कालकूट फल दीन अनेको. मग त्याच्या नावाचा असा महिमा आहे की विषसुद्धा म्हटलं अमृत होऊ शकतं. शकतं नाही, होऊनच जातं. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शंका करायचं काम नाही. पण ते असं म्हणले मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, की प्रत्येक गोष्टीला एक मात्रा आहे. मग अमृताची सुद्धा मात्रा जर जास्ती झाली तर ते सुद्धा परिणाम विषासारखं होऊ शकतो आणि होतोच. म्हणून दुधाला जर अमृत ठरवलं तर जास्ती दूध घेतल्यानंतर परिणाम काय होईल? मग आता विष जरी प्राणघातक असलं तरी त्याची जर मात्रा घेतली तर ते सुद्धा औषधासारखं कार्य करू शकतं आणि करतंच.
म्हणून योजकच तत्र दुर्लभा. म्हणून ह्या जीवनाला एक संतुलित विधीने म्हटलं जगता आलं पाहिजे. हे शंकर स्वतः सांगतात ते आपल्या जीवनात. म्हणून संतुलित जीवन जीवणारा जो असतो त्यालाच म्हणतात योगी. म्हणून योगीचा अर्थ असा नाही की जो खाणं पिणं सोडून बसला राहतो, असंही नाही आहे. पण युक्त आहार विहारस्य, मग सगळ्या गोष्टीचे नियम संयम पालन करून जो राहतो म्हटलं तो संतुलित. अति सर्वत्र वर्जयेत. म्हणून विषाचा अधिकार असा ठरला की विष घेतल्यानंतर म्हटलं मरायलाच पाहिजे. जर विष पिऊन मेला नाही तर तो विषसुद्धा आज नकलीच भेटेल. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजच्या जगात विष घ्यायला गेला तर सुद्धा नकलीच भेटेल, सत्य खरं नाही भेटणार. आता विचार करा, मग ह्या जगामध्ये काय काय नकली होऊ शकतं. पण ते असं म्हणले की विषाचा अधिकार असा आहे की घेतल्यानंतर मरणारच. पण ते म्हणले अमृतम राहवे मृत्यू विषम शंकर भूषणम. पण विष पिऊन शंकर तर मृत्युंजय झाले, आणि अमृत पिऊन समजा जो अमर होणारा असेल, मग तो अमर होणारा म्हटलं तो सुद्धा मरू शकतो. म्हणून राहू मृत्यूला प्राप्त झाला, म्हणून दोन शकलं झाले, राहू आणि केतू. मग आता ह्या जगात कुणाचा अधिकार म्हटलं राहतो. म्हटलं एकदा अधिकार गेला काय, 10 वेळ गेला काय, म्हणजे अमृतही फेल झालं आणि विषयही फेल झालं. मग आता भगवंताचं नाम कसं आहे म्हटलं ते विषाण अमृताच्या पलीकडे. म्हणून ते भगवंताचं नाव म्हटलं कधीच फेल होऊ शकत नाही. म्हणून त्या नावाचा आश्रय स्वयं भगवान शंकरांनी केला. म्हणून महात्मा आज असं म्हणतात की रामा तुझे नामी विश्रांती केली आम्ही. की हे रामा, तुकाराम महाराजांनी कालपर्यंत सांगितलं की क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग भवसिंधूला जर पार व्हायचं असेल तर काय साधन आहे. मग हा विचार पक्का झाल्यानंतर आता त्याचंच नाव हे साधन आहे. म्हणून ते म्हणले श्रीरामा तुझे नामी विश्रांती केली आम्ही, आता नाही काही चिंता संसाराचे कामी. श्रीरामा तुझे नामी. मग आता संसाराची काही चिंता नाही. का म्हटलं सर्व भार, मी आपला सर्व भार तुझ्यावर सोडला. मी सेवक तू स्वामी. हेच रामदास स्वामी म्हणतात हे. मग तारी अथवा मारी मजला ठेवी मंगल धामी, श्रीरामा तुझे नामी. मग आता हे तुझ्या हातात आहे. मग आता राम कसा आहे म्हटलं राम म्हटलं सगळ्या दूर व्यापक आहे. मग राम आणि रामाचं नाव याच्यामध्ये किती अंतर आहे म्हटलं थोडंसं अंतर आहे. म्हटलं नाम नाम आहे आणि राम राम आहे. मग रामामध्ये नामामध्ये काय फरक आहे, पहिले नाम की पहिले राम. तर काय उत्तर येईल म्हटलं पहिले नाम. आणि राम म्हटलं राम कोण आहे म्हटलं जो नामामध्ये व्याप्त आहे तो राम आहे. म्हणून यथा नामा. मग आता नाम कसं आहे म्हटलं रामाच्या पहिले सुद्धा राम नाम होतं. म्हणून साक्षात रामानी सुद्धा अवतार कार्य करत असताना त्याच नामाचा आश्रय केला. म्हणून तुलसीदासाला एवढं फरकत करावी का लागली. मग त्यांनी सगळ्यांचे प्रमाण इथे ठेवले की मोठ्या मोठ्यांनी ह्या राम नामाचा आश्रय केला. म्हटलं गणपतींनी केला, शंकरांनी केला, भवानींनी केला. मग सगळ्यांनी नामाचा आश्रय केला. कोणत्या नामाचा म्हटलं नाम. शेवटी मारुतीरायांनी जो आश्रय केला तो कसा केला
म्हटलं सुमिरी पवन सुत पावन नामू अपने वशकर राखे रामू. मग नामाचा आश्रय त्यांनी केला तर रामाला आपल्या हृदयातच प्रकट केलं. का म्हटलं सिंहासनी मनाच्या अभिषिक्त तूची राजा. आज स्थापना दिवस आहे भगवंताचा. मग ह्या एक निश्चित स्थानावर जरी बसवलं तरी सगळ्यांच्या हृदयात प्रभू स्थापित झालेच न. मग ती जी स्थापना आहे म्हटलं तिचा काय दिवस आहे. मग तिची स्थापना तुम्ही करणार का. अरे स्थापना पहिले झाली मगच तुम्ही आला. संत गुरुनाथ महाराज की. का म्हटलं हृदयात तोच प्रगट होतो. मग त्याचं प्राकट्य कसं आहे म्हटलं त्याचं प्राकट्य म्हटलं तुमच्या अस्तित्वात चलनवलनात दिसतं. म्हणून एका कवीने असं लिहिलं की दिल धड़कने का सबब याद आया वो तेरी याद थी अब याद आया. संत गुरुनाथ महाराज की जय. ज्यावेळेस मातेच्या पोटामध्ये हा देह बनतो मग त्यावेळेस त्याला तिथनं जीव ज्यावेळेस मिळतो तो आईच्या जीवापासूनच मिळतो. त्या चैतन्यापासून ते चैतन्य प्रगट होतं. फक्त काय म्हटलं आर्मेचर तयार झालं की करंट आला की प्रज्वलित झाला. मग पहिल्यांदा स्विच ऑफ होता नंतर जी लाईट खुलली तर ते जे धडकलं ती त्याची याद होती. वो तेरी याद थी अब याद आया. मग त्या यादमध्ये म्हटलं जीवनभर राहायला पण पुन्हा त्याची याद आलीच नाही. मग बाकी सगळ्यांची याद करतोय ती याद आलीच नाही. म्हणून त्याला म्हणतात बंदे की तू बंधनामध्ये. तिथे त्याला परमात्माला वायदा केला की मला इथनं आता सुटव. ह्या गर्भाचे म्हटलं कष्ट सहन होत नाहीये. का म्हटलं तिथे प्राणांतक वेदना आहे. तिथे जीव गुदमरतो. काय त्या शिशूची अवस्था असती म्हटलं असा बसला असतो. बाहेरून काही प्राण नाही काही नाही. आता ते कोणचं ऑक्सिजनची गोष्टी कराल. सगळं आईच्या भरोशावर आहे. पण तिथे सगळे एकदा इंद्रिय प्रगट झाले की तिथे सुद्धा पोटही भरावं लागतंय. तिथे श्वासही येतोय सगळं होतंय पण श्वास तिथे गुदमरती पण दम तुटत नाही. संत गुरुनाथ महाराज. जर इथेही जरा दम घुटला तर असं वाटतं ताबडतोब चला डॉक्टरकडे ऑक्सिजन लावा. म्हटलं आता दम घुटतोय पण तिथे नवमास दम घुटतो त्यावेळेस दम तुटत नाही. ही किती मोठी सत्ता आहे. का की बाहेर येईपर्यंत तो दम घोटायचाच आहे. आणि त्या दम घुटण्यामध्ये का म्हटलं आईच्या शरीराबरोबर अवस्था आहे. अजून शरीर अलग झालं नाही आहे. ते एकदा सुटलं म्हणजे मग अस्तित्व आलं. संत गुरुनाथ महाराज की जय. मग तेवढ्या त्या दम घुटण्यामध्ये काय आठवत होतं म्हटलं काहीही आठवण नव्हती. तिथे काय इच्छा होती. काय प्राप्त करायचं होतं. तिथे सगळ्यात तीव्र इच्छा म्हणजे 24 तास प्रत्येक क्षणामध्ये हीच प्रार्थना की देवा इथनं मला सुटव. मी तुला विसरणार नाही. जीवनभर नाही विसरणार. मला मुक्त कर. मग विचार करा तिथे प्रत्येक जण जातो. प्रत्येकाला त्याचं दर्शन तिथेच होतंय. म्हणून देव कुठे भेटतो म्हटलं गर्भगृहामध्ये. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे खरा देव गर्भामध्येच आहे. मग त्या गर्भातून जो येतोय तो दर्शन करून येतोय. म्हणून सगळे भाग्यवान आहे. म्हणून परमात्माने प्रत्येकाला एक युनिक पर्सन बनवलंय. तुमच्यासारखा पहिलेही नव्हता पुढेही होणार नाही. केवढा मोठा गौरव त्यांनी प्रदान केला. मग त्या गौरवाला विसरून आणि तुम्ही कोणत्या जगात चाललाय. म्हणून पहिल्यांदा त्याची जी आठवण असती तर जेव्हा पहिल्यांदा दिल हे हृदय धडकतं ती धडकनच त्याचं अस्तित्व आहे. त्यालाच म्हणतात भाव. मग तो आतमध्येही होता आणि बाहेरही आहे. मग बाहेर इतकं आयुष्य गेलं तरी ते आहेच. मग आता ते जवळ बंद होत नाही तवरच सगळं जग आहे. एकदा ते बंद झालं की झालं. मग आता आज काय भरोसा आहे केव्हा बंद होईल. पाहता पाहता किती नजीर समोर येतात. ते उदाहरण येतात की काल पाहिलं आणि आज काय झालं म्हटलं फेल.
मग ते फेल होण्याच्या अगोदर म्हटलं तू तर तिथे आलाच नाही, तुझं अस्तित्व कुठे होतं? म्हटलं तू आपल्या अस्तित्वात राहिला आणि ते जे अस्तित्व होतं त्याला विसरला, पण तुझं अस्तित्वही त्याच भरोशावर होतं हे तुला कळलं नाही. म्हणून नाम प्रभाव जानी गण राहू, प्रथम पूजियत नाम प्रभाव. मग तुलसीदासांनी इतक्या सगळ्यांचं लिहिलं की प्रमाणे की ह्या लोकांनी नामाचा आश्रय केला पण रामाबद्दल नाही बोलले. पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की रामाबद्दल तर बोला, आले रामसुद्धा व्यक्तिगत रूपात अवतरित होऊन आले. तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की दशरथा ह्या मुलाचं नाव श्रीराम असे ठेव. पहिले रामायणमधलं गोष्ट वेगळी, पण राम नामाचा व्यक्तित्व जे ते आता अवतरित झालंय म्हणून याचं नाव रामच ठेव. मग राम काय? म्हटलं राम म्हटलं ह्या सगळ्या जगाचं मूल आहे, ते ब्रह्म आहे. म्हणून राम राम सोही जानिये रज्जो रमता सकल जहान. मग राम म्हणजे म्हटलं चैतन्य आहे, बस आणखीन काही याच्या पुढे बोलता येत नाही. मग चैतन्याचा अर्थ काय? म्हटलं ब्रह्म शब्द लिहा, म्हणून राम ब्रह्म आहे. म्हणून रामाचे सहस्रनाम कुठेच नाही आहे, विष्णू सहस्रनाम आहे. राम आपल्या आतमध्ये एकच नाव आहे. म्हणून राम रमेती रमेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग सहस्रनामाचा पाठ तुम्ही करत बसा, पण ते राम कसं म्हणायचं की रकारोच्चार्य मात्रेनं मुखाम निर्याप्ती पातकम पुन्हा प्रवेश भीत्याच मकारस्तत्कपाटकम. मग शंकरांनी असं राम म्हणता क्षणी म्हटलं सगळं विष पचवून गेले. मग त्या नामाचा आश्रय त्यांनी केला आणि त्यांनी सगळ्यांपुढे ठेवला की भाई तुम्ही पण करा. पण तुलसीदास असं म्हणले की महाराज की इतक्या सगळ्यांनी केला जरूर, पण ज्यावेळेस राम राम बनून आले मग त्यावेळेस त्या रामाला सुद्धा म्हटलं नामाचा आश्रय तर करावाच लागला. म्हणून व्यक्ती बनून आले म्हणून राम नाम धारण केलं. पण स्वतः राम जर रामनामाचा महिमा गायला बसले तर कहूँ कहाँ लगी नाम बढ़ाई, कहूँ कहाँ लगी नाम बढ़ाई, राम न सकही नाम गुण गाई. स्वयं भगवान सुद्धा जर त्या राम नामाचा महिमा गायला बसले तर म्हटलं राम न सकही नाम गुण गाई. म्हटलं राम सुद्धा म्हटलं आपल्याच नावाचा महिमा गायला उभे राहिले तर गाऊ शकत नाही. ही नामाची शक्ती आहे. राम न सकही नाम गुण गाई. आणि राम एक तापसतीय तारी, राम एक तापसतीय तारी, नाम अमित खल कोटि उधारी, नाम अमित खल कोटि उधारी, कहूँ कहाँ लगी नाम बढ़ाई, राम न सकही नाम गुण गाई. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. राम न सकही नाम गुण गाई याला प्रमाण ते म्हणले की राम एक तापस तीयतारी. गौतम ऋषीच्या पत्नीचा उद्धार भगवंतानी केला पादस्पर्शाने. त्यांचा उशाप होता की ती शिळा होऊन बैस. मग जेव्हा भगवान अवतार कार्य करायला येते त्यावेळेस त्यांच्या पायाच्या स्पर्शाने म्हटलं तुला पूर्वरूप प्राप्त होऊन तुझा उद्धार होईल. मग शिळा अहिल्याची उद्धारिली. मग विश्वामित्रांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं रामा म्हटलं ह्या शिळेला स्पर्श करा. भगवान म्हणले महाराज हे कोण आहे? इतक्या शिळा रस्त्यात भेटल्या आपण नाही म्हणला, नीला स्पर्श करायला म्हणता याचा काय अर्थ आहे? हे म्हणले ही शिळा नाही, ही गौतम ऋषीची पत्नी आहे. विश्वामित्र बरोबर आहे ते सांगतात हे रामा हिला स्पर्श करा.
का म्हटलं ती विधान आहे, ते व्हायचंच आहे. म्हणून गौतम ऋषीचा असा उशाप आहे तिला की त्या उशापानी की आपल्या चरणरजानी म्हटलं चरणस्पर्शाने तिचा उद्धार होईल, तो समय आलेला आहे, म्हणून आपण हिला स्पर्श करा. तेवढ्यात भगवान म्हणले की ऋषीपत्नी आहे तर आमची माता आहे, मग आईला पादस्पर्श कसा करणार. म्हणून ही रामाची किमिया होती, साक्षात डायरेक्ट स्पर्श नाही केला. मग आपल्या पायाने नुसते आपल्या पायाचे रजक्कण उडवले, ही रामाची विशेषता आहे. मग ते रजक्कण उडता क्षणी ती शिळेचं रूप गेलं आणि ती साक्षात दिव्य स्त्री अहिल्या प्रगट झाली. तिने भगवंताला, ऋषीला, विश्वामित्राला प्रणाम केला. म्हणले, महाराज आपल्या कृपेने मी आज पतीच्या शापातून मुक्त झाले, आणखीन आज मला दिव्य देह मिळाला आणि माझा उद्धार झाला, आपले दर्शन झाले. इतकं म्हणून ते निघून गेले. पण बाकीच्या सगळ्या शिळांना भगवंताचे ओढे पाय लागले, ते काय सगळ्या स्त्रिया झाल्या का. पण त्या गावामध्ये इतके ऋषी राहत होते, सगळ्यांना कळलं की हा जो राजकुमार आहे याच्या पायामध्ये अशी ताकद आहे की स्पर्श केला की बाई निर्माण होते. त्यावेळेसही लोकोपवाद होता. विश्वामित्र बरोबर थोड्या दूरवर गेले तर पाहिलं सगळे मोठे मोठे ऋषी एक एक पटिया आपल्या बोडख्यावर ठेवून आले. राम म्हणले, हे काय. नाही म्हणे, हिलाही स्पर्श करा, आम्हालाही एक हवी आहे. हिलाही स्पर्श करा म्हणजे आम्हालाही एक हवी आहे. भगवान म्हणले, अरे हे मी नाही करू शकत. विश्वामित्राकडे पाहिलं. विश्वामित्र सगळ्या ऋषींना म्हणले, का हो हे काय. हे म्हणले, महाराज आश्रमाकरता एक एक स्त्री हवी आहे, जर सहज रूपात मिळते ते पटियाला पाय लावण्याचीच तर गोष्ट आहे. भगवान म्हणले, माझ्या पाय लावण्याची गोष्ट नाही आहे, तो ऋषीचा उशाप होता म्हणून झालं, मग माझी ताकद नाही आहे. पण भगवान असं म्हणले की काही हरकत नाही, मी आपल्या हृदयातून सगळ्यांना असे आशीर्वाद देतो की प्रत्येक ऋषीला म्हटलं एक एक स्त्री मिळेल. त्या ऋषींनी भगवंताचा आशीर्वाद ग्राह्य केला. आता भगवंताची उक्ती खोटी होणार नाही, पण प्रत्येकाला एक एक स्त्री ताबडतोब मिळाली, ही भगवंताची किमिया आहे. मग आता मिळाल्यानंतर सगळे प्रसन्न झाले. मग म्हणतात ते ऋषी किती होते. म्हटलं 16,000 होते. पण त्या सगळ्यांनीच आशीर्वाद दिले की रामा तुम्हाला एका वेळेला 16,000 म्हटलं वरण करतील. सद्गुरुनाथ महाराज की. एका वेळेला 16,000. भगवान म्हणले, अबोबो मी तर राम आहे, माझी यावेळेस कशी स्थिती. म्हटलं मर्यादा पुरुषोत्तम, एक बाण, एक पत्नी, एक शय्या, एक व्रत. मग भगवंतानी तो आशीर्वाद घेतला आणि विचार केला, हा आशीर्वाद पुढल्या अवतारात उपयोग करेन. सद्गुरुनाथ महाराज की. का म्हटलं ही रामाची विशेषता आहे. म्हणून राम राम होते, पण तरीही तुलसीदास असं म्हणले की ते जरी होते तरी मनुष्य देहात जरी आले तरी नामापेक्षा म्हटलं त्यांची किमिया कमीच आहे. मग नाम अमिट खल कोटी उधारी. मग साक्षात रामानी जर दगड फेकला तर तो डोबला. हेही प्रमाण रामायणात आलं. म्हणून रामाने विचार केला की मागच्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांनी नामाचा आश्रय केला, ते मुक्त झाले. पुढे कलियुगामध्येही होतील आणि नामावर इतकं सगळं होईल. तर आता मी आपल्या डोळ्यांनी काय पाहतोय. म्हटलं राम स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतात ते की समुद्रावर राम नाम अंकित दगड तरतात. म्हणजे बागडबिल्ले तरलेले सुद्धा नकोय बरं, रामनामावर नाही तरले. असं जर म्हणाल तर नलनील जे होते त्यांना शाप होता ऋषीचा की तुमच्या हातून जे फेकलं जाईल ते तरेल. हे समुद्राला माहिती होतं, म्हणून समुद्राने रामाला रस्ता सांगितला की तुम्ही समुद्रावर सेतू बांधा. मग तुमच्या सेनेमध्ये 2 जण आहे नलनील, ते इंजिनियर आहे, त्यांच्या हातून आमच्यावर तुम्ही जे काही टाकाल ते सगळं तरेल. मग आता घासफूस टाका की काही टाका, पण ते म्हणले सगळंच तरेल तर दगडच टाका ना. मी लंकेपर्यंत सेतू बनायचा आहे. आता तिथं संशोधन चाललं की कसा बनला आहे. मिळाली आहे जागा ती.
पण त्यावेळेस नलनीलाला असं वाटलं की आहे खरं, हे आपल्यालाच माहीत नाही, ऋषीचा शाप आहे, पण आज आता रामसेनेत आम्ही नसतो तर. मग तोही अहंकारच झाला. म्हणून त्यांच्या हातून दगडं तर टाकले गेले, दगडं तरतात तेही रामाने पाहिलं. मग रामाला तीच आठवण आली की गौतम ऋषीचा शाप होता म्हणून ती शिळा नारी झाली. इथे सगळ्या ऋषींचा ब्राह्मणांचा शाप नलनीलाला होता म्हणून दगडं तरतात ते, पण ते दगडं उटपटांग तरतात, ते काही कामाचीच नाही आहे. का म्हटलं, एक तिकडे व्हायला, एक तिकडे व्हायला, समुद्राच्या लहरात येतात ते, अशी दगडं टाकून होणार काय? दगडाचाही पहाड बनला तर मग तिथे जाण्याचा जो मार्ग आहे तो काही तयार होत नाही आहे. मग आता तरतात ते नुसते, पण त्यांना आकर्षण कुठे? जोपर्यंत ते आकर्षित होऊन जोडून चालणार नाही तोपर्यंत कसं होईल? म्हणून कोणी असं म्हटलं की याच्यावर रामनामच लिहा ना, आपल्याबरोबर तर प्रभू आहे. म्हणून काही जण लिहायचं काम करतात, ते कुणी रा लिहितंय, कुणी म लिहितंय, आणि नलनीलाच्या हातामध्ये ते दगड दिले जातात, ते तरतात तर त्यांच्याच हातून आहे. मग राम लिहिलं तरी रा लिहिलेला त्याच्याच हातात आहे, म लिहिलेलाही त्याच्याच हातात आहे. मग राराचे फेकतात ते, मचे फेकतात ते, राम आपोआप जुळत चालले. हे काय म्हटलं, काही कंक्रीट नाही, सीसा नाही, काही नाही. पण राम आणि म मध्ये जे आकर्षण आहे ते काय म्हटलं, तेच तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. सद्गुरुनाथ महाराज की. तेच गुरुत्वाकर्षण आहे. म्हणून ब्रह्म शब्दाला जर वाचलं तर ब र म ह, मग हे 12 खडीमध्ये वर्णाक्षरामध्ये. म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले लिहिलं की वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि. अरे वर्ण म्हणजे काय म्हटलं, वर्ण यालाच म्हणतात, स्वर व्यंजन हे वर्ण आहे ना. पण ते म्हणले वर्णानाम, सगळ्या वर्णाचे जे अर्थाचे संघ आहे. आत्ता एक 15 दिवसापूर्वी ह्या संघाचे 100 वर्ष पुरे झाले म्हणून ठाई ठाई बोलवलं. काही ठिकाणी गेलो तर म्हणले तुम्ही पण बोला काही, आता बोलायला जावंच लागतं. गेलो, आता आशीर्वाद काय म्हटलं झाले. तर तिच्यात पहिले हेच आठवलं, म्हटलं तुलसीदासांनी पहिले लिहिलं की वर्णानाम अर्थसंघाना. म्हटलं सगळ्या वर्णाचा अर्थ काय? म्हटलं संघ. म्हटलं संघामध्ये आज तीच गोष्ट चालली की सर्वे वर्ण बराबर आहे. सद्गुरुनाथ महाराज, अरे चातुर्वर्णमया सृष्टम गुणकर्म विभागशा. पण आज संघाने एकतेने राहायचंय तर संघाने सगळ्यांना निर्माण केलं आहे. पण तुलसीदास पहिलेच म्हणले की वर्णानाम अर्थसंघानाम. मग रसानाम म्हटलं छंदसामपि. मग सगळ्या रसनांचा काय? रसानाम छंद. त्या रसांचे जेवढे छंद आहे त्याच्यामध्ये आहे काय? मंगलानामच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. तर ह्या वाणीमधून ते सगळे निघत असतात वर्ण. मग आता वाणी म्हणजे ही कोण आहे? म्हटलं ही सरस्वती आहे. आणि बुद्धी म्हटलं हे गणेश आहे. म्हणून वंदे वाणी विनायकौ. इथे द्वितीया विभक्तीने त्यांनी दोघांना नमस्कार केला की सरस्वतीन गणेशाला नमस्कार. म्हणून जेवढे वर्ण मी पुढे लिहिणारे त्या वर्णातून जेवढे अर्थसंघ निघतील, रस निघतील, छंद निघतील, ते सगळे म्हटलं तुला अर्पण आहे, तुझ्या ह्यांनीच निघो. म्हणून संघ म्हणजे काय? म्हटलं संघ म्हणजे त्यांची एकजूटता. पण आजच्या परिप्रेक्षमध्ये संघाचा अर्थच आहे की काय? म्हटलं कोणत्याही वर्णाची अपेक्षा नाही, सगळे वर्ण बरोबर आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण तिथे ज्यावेळेस त्या रामनामाचा आपण वर्णामध्ये आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये ब र म ह असे जे शब्द येतात त्याच्यामध्ये ब येतो म्हटलं 23 वर, आणि र येतो 27 वर, आणि म येतो 25 वर, ब र म, आणि ह येतो 33 वर. मग ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 108 अंक येतो. त्याला म्हणतात ब्रह्म. तो वर्णांचा अंक बनतो. मग तो अंक 108च का? म्हणून 108ची माळा त्याला म्हणतात ब्रह्मसूचकांक. म्हणून 108 हे 1008. मग लोकांना पदवी लावून दिली जाते की श्री आणखीन 1008. पण आहे काय? म्हटलं किती लावले तरी पूज्यच आहे. सद्गुरुनाथ महाराज की.
पूज्य म्हणजे शून्य. विज्ञानामध्ये असं ठरलं आहे की परमशून्य आणि परमताप असं भौतिकशास्त्रात शिकवलं जातं की -273 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान झालं मायनस, तर त्याला परमशून्य म्हणतात. आणि तेच तापमान जर पुढे वाढलं पॉझिटिव्हमध्ये, तर ते परमताप होऊन जातं. आता विचार करा की 273 डिग्री सेंटीग्रेड म्हटलं, इतकं तापमान तर आपण कधी पाहू शकत नाही, अनुभव करू शकत नाही. अरे आत्ता 42-45 डिग्रीवर हालत खराब होते. संत गुरुनाथ महाराज की जय. म्हणून त्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्याच नाही आहे, पण त्याची माहिती असलेलं बरं. पण ते ब्रह्म सगळ्यामध्ये, मग ती परमता जी आहे त्या अंकामध्ये असल्यामुळे, पण त्याच्यामध्ये जे मधले शब्द आहेत, जे म्हणजे 27 आणि 25 याची बेरीज केली तर ते 52 होतं. त्याला म्हणतात 52 कॅरेटचा सोना, 52 कोटी. म्हणून आज सराफ्यात जर विचारलं की सोन्याची प्युरिटी काय, म्हटलं 24 कॅरेट. मग 24 कॅरेट हे अगदी पक्कं सोनं आहे. मग आता कुणाला जाऊन विचारा 52 कॅरेट मिळतं आहे का कुठे? 52 कशी सोना, म्हटलं कुठेच नाही मिळत. मग ते 52 कशी सोना तुमच्या आतमध्ये, ते राम. आणि हे बाह्य काय, म्हटलं ह्याला म्हणतात ब ह. आता बचे 23 आणि हचे 33 यांची बेरीज केली तर येतं 56. मग आता 56 मात्रेचा हा देह आहे आणि 52 कशी सोना हे आतमध्ये. मग आता सांगा, नाम आतमध्ये की देह बाहेर आहे? मग विशेषतः देहाची की नामाची? मग राम हे तत्वच ठरलं. म्हणजे राम देह धारण करून जरी आले तरी रामाच्या आतमध्ये तत्व काय होतं हेच वसिष्ठ म्हणले. राम स्वरूप तुम्हार बचन अगोचर बुद्धिपर अविगत अकथ अपार नेति नेति नित निगम कह. संत गुरुनाथ महाराज की जय. मग ते रामस्वरूप जे, तर ते ओतप्रोत आत बाहेर होतं. फक्त रामाचं शरीर पंचतत्वाचं होतं की नाही, म्हटलं त्यांचं शरीर फक्त तेजोमय होतं. बस एवढाच फरक. दिसत सगळ्यांना होतं, पण एवढा त्यांच्या शरीरात फरक का की भगवान अयोनी संभव आहे. म्हणून तेजाच्या वलयाचंच त्यांचं रूप होतं, जे आत बाहेर एक होतं. मग आज तेच तेजाचं स्वरूप प्रत्येकाच्या आतमध्ये, ते चैतन्य आहे. म्हणून राम. मग त्या चैतन्याचं नुसतं नाम अंकित झालं तर हा दगड तरतोय. याला काय कारण, म्हटलं हेच तर दगड तरतात. ते तर प्रतीक आहे की त्या दगडावर राम लिहिलं, पण आतमध्ये राम आहे म्हणून तर हा दगड तरतोय, चालतोय, फिरतोय. आणखीन काय तर फक्त त्याचा होश नाही आहे. होश आला त्या दिवशी तरुणच जाईल. म्हणून स्थिती अशी आहे. मग त्या रामाच्या मनात हे आलं की नामाचा महिमा आहे की देखो नाम प्रतापसे शिला तरे जल बीच. मग थोड्या वेळाकरता प्रभूला सुद्धा असं वाटलं की आपण हे फेकूनच पाहावा. का, म्हटलं ही मनुष्याची मानसिकता आहे. मनुष्याची मानसिकता. प्रभूंनी ते नाटक करून दाखवलं की एक साधारण मनुष्याच्या मनात येईलच हो की आमच्या नामाचा जर एवढा महिमा आहे तर आम्ही काय. मग इथे नामाशी रामाचं तादात्म्य न होता, म्हणून मी काय हा प्रश्न येता क्षणी त्या मीनी तो दगड उचलला. मग तो मी कोण, म्हटलं तोच प्रभूचा अहंकार, तोही दगड. मग दगडाने दगडाला उचलावं आणि विचार करावा की हा तरावा, म्हणून फेकला. मग फेकता क्षणी म्हटलं तो डुबला. संत गुरुनाथ महाराज की. मग आता केवढं मोठं अलौकिक कार्य झालं की रामाने दगड फेकला आणि तो डुबला. मग रामाच्या मनात आलं कोणी पाहिलं तर नाही का, म्हटलं जो सर्वद्रष्टा आहे तो त्यावेळेस त्या मीपणाच्या ह्यानी रामाला सुद्धा त्यांनी असं मायेत घातलं की रामही विसरला की मी सर्वद्रष्टा आहे. मग रामाच्याही मनात असं का आलं की हे कार्य कुणी पाहू नये का, म्हटलं मी हरलोय ना, मी हरलोय.
म्हणजे माझा जो अहंकार आहे मी छिपवायचा प्रयत्न करतोय, पण त्या अहंकाराच्या वृत्तीने कृतीसुद्धा झाली. आणि त्या कृतीमध्ये हे होतं की समजा हा तरला असता तर म्हटलं रामाला स्वतःचा वेगळा अहंकार आला असता. पण हे जाणणारा होता कोण? म्हटलं मारुतीराय. तो कोण आहे? म्हटलं तो दास आहे. म्हटलं तोही रामच आहे, सद्गुरुनाथ महाराज. मग त्यावेळेस द्रष्टा तो बनला, म्हणून ही दासाची किमी आहे. मग रामाने ज्यावेळेस परत फिरून पाहिलं की चला डुबला तर डुबला, कोणी पाहिलं तर नाही, म्हणून पाहिलं तर दास समोर उभा आहे. मग दासाला पाहता क्षणी हेही चरकले. का मारुतीराय तुम्ही केव्हा आला? हे म्हणले तुम्ही दगड फेकला तेव्हा आलो, सद्गुरुनाथ महाराज की. ते म्हणले तू पाहिलं? हे म्हणले बिलकुल पाहिलं. यांच्या मनात आलं की आज हे असं काय विचारतात, असं कोणचं काम केलं की जे कुणी पाहू नये असं तुमच्या मनात आलं. पण जो दास आहे म्हटलं तोच द्रष्टा होऊन जातो, म्हणून त्या दासाने ते पाहिलं. मग त्यावेळेस ती दास्यता म्हटलं रामाला सुद्धा परिपूर्ण जाणवली. पण राम असं म्हणले की तो डुबला का हे तू सांगू शकतो? मारुतीराय म्हणले महाराज, तरने को है लीनता, डूबन को अभिमान, सियावल रामचंद्र की. लेने को अन्नदान है, देने को अन्नदान है, लेने को हरनाम. तिथे रामनाम नाही म्हणले, मारुतीराय असं म्हणले लेने को हरनाम है, देने को अन्नदान, आणि तरने को है लीनता, डूबन को अभिमान, सियावर रामचंद्र की. म्हणून ज्याचं जे नाव आहे त्यांनी त्या नावाला सोडून दुसऱ्याचं नाव जपावं, म्हणजे त्या नावाचा अभिमान समाप्त होतो. म्हणून मारुतीरायांनी हर सांगितलं. त्या हराच्या रूपात होतं कोण? म्हटलं दास. मग हे स्वतःच होते भगवान शंकर. मग ते रामाला ती ज्योती देतात ते की हम भवन नाम घृणम कृतार्थ. तुमचं नाव घेऊन मी कृतार्थ झालो, तर माझं नाव घेऊन तुम्ही कृतार्थ व्हा ना, सद्गुरुनाथ महाराज. म्हणून श्रीरामा तुझे नामी, श्रीरामा तुझे नामी, विश्रांती केली आम्ही. आता नाही काही चिंता, संसाराचे कामी. श्रीरामा तुझे नामी, श्रीरामा तुझे नामी. विठ्ठल 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 विठ्ठल. भज रघुवीर श्याम जुगल चरणा, भज रघुवीर श्याम जुगल चरणा. भज नि पा मा पा गा मा रे गा सा मा मा पा धा धा नि पा पा. श्याम जुगल चरणा, भज रघुवीर श्याम जुगल चरणा. भज चरणा, भज रघुवीर
ma pa ga ma da da ni ba da ni da ni da ni ba da ni da ni da ni ba ma pa ga ma re da Shyam jugal charana bhaj रघुवीर श्याम जुगल चरणा भज इतहि अयोध्या इतहि अयोध्या शीतल शरयो इतहि अयोध्या शीतल शरयो उत गोकुल शीतल जमुना भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज सारे मा पा दा नि बा मा पा गा मा दा दा नि बा भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज धनि सा धनि ब म प ग म रे दा सा धनि ब म प ग म रे दा धनि सा भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज रघुवीर श्याम जुगल चरणा धनि ब म प ग म रे दा सा धनि ब म प ग म रे दा ग म धनि दा भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज इतहि अयोध्या शीतल शरयो उत गोकुल शीतल जमुना भज रघुवीर श्याम जुगल चरणा भज रघुवीर श्याम जुगल श्याम जुगल चर श्याम जुगल चरणा भज श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राम श्री राम जय जय 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 राम राम श्री राम जय जय 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 राम
राम जय राम जय जय राम राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राम राजाधिराज रामचंद्र महाराज जय 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 या नहीं परम पूज्य महाराज आणि भगवत पादारविंदानुरागी उपस्थित भाविक श्रोतेवृंद हो, आज अत्यंत आनंदाचा विषय आहे की आजच्या दिवशी म्हणजे माघ वद्य दशमीला माघ वद्य अष्टमीला आमचे नयनाविराम श्रीराम लक्ष्मण सीता आणि मारुतीराया या मूर्तींची स्थापना 1954 साली झाली होती. त्याला 72 वर्ष झाले आणि त्या अनुषंगाने आणि त्या रामरायाच्या कृपेने हा अव्याहत 123 वर्ष हा रामदास नवमीचा उत्सव चालत आहे. सार्वजनिक कार्य म्हटलं रामरायाची कृपाचा हस्ते करता करविता तर तोच आहे, पण या कार्याकरता जे आम्हाला सहकार्य मिळतं मानसिक जनमानसाचं, त्याकरता आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करायला म्हणा की रामरायाची सेवा करता समर्थ व्हावे, तर आम्ही आपल्या या संस्थांतर्फे त्यांचे दरवर्षी स्वागत करतो. त्या अनुक्रमामध्ये यावर्षी आम्ही 5 सत्कार मूर्तींची ही निवड केलेली आहे. त्यामध्ये मी प्रथम श्री रमेश कात्रे यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि परमपूज्य महाराजांच्या हातून अत्यंत समर्पित भावे श्री कात्रे साहेब रामरायाची सेवा करत असतात. ते आमच्या या ट्रस्टचे उपाध्यक्षही आहेत. त्यांचा आम्हाला सत्कार करताना अत्यंत आनंद होत आहे. दुसरं आम्हाला या कीर्तनाला रंगत आणायला ते संगत करतात आमचे महाजनी साहेब अनंत महाजनी यांनाही आम्ही आमंत्रित करतो. त्यांनी आमचा सत्कार पूज्य महाराजांच्या हस्ते स्वीकार करावा. जय जय रघुवीर समर्थ. आणखीन 2 सत्कार मूर्ती आहेत, श्री केशव बक्षी आणि लक्ष्मण कवडीकर. ते आज काही कारणाने उपस्थित होऊ शकले नाहीत. त्यांचा असा निरोप आला तर त्यांचा सत्कार मग त्यांच्या घरी पोचवण्यात येईल. आणि आमच्या या मठाची सेवा करणारे आमचे पुजारी श्री गिरीश करकरे, बावळे, क्षमा करा. सत्कार मूर्तींमध्ये सौभाग्यवती अश्विनी बावळे, मी या तुम्ही त्यांना हळद कुंकू लावून त्यांना आज लग्न माणूस. हां, तिकडे हां, तिकडे पहा, तिकडे असू द्या.
तेव्हाचं सत्कार मूर्ती दिसाल तुम्ही तुम्ही ना त्यांच्या दोन जय जय रघुवीर समर्थ. आता रामरायाचे सेवेकरी श्री गिरीश करकरे यांना खरे सेवक गिरीश हे म्हणजे शंकराचा पर्यायवाची शब्द आहे. आणि श्री नितेश वडजीकर. सोनू भाई या वायातून सोहळ्यात अगदी सोहळ्यात हां सौभाग्यवती रंजना बोरगावकर. चला बोरगावकर. यानंतर मुना वर्गीकर. एक मिनिट सांगू या नाव. या एक मिनिट दादा नारळ त्या साडी द्या. हे आले कवडीकर साहेब आले. आले का बरं. जय जय रघुवीर समर्थ. दुसरी साडी कुठे? नाही बोरगावकर हिमांशू बोरगावकर. हां ही ते नितीशची आई. नितेशची आई. हां या श्रीमती मुना वडजीकर. कुंकू द्या. श्री लक्ष्मण कवडीकर. जय जय रघुवीर समर्थ. कवडीकर चाल कवडीकर. हां श्री लक्ष्मण वडजीकर आलेले आहेत. कवडीकर कवडीकर. पुढे आणा थांब. हां इकडे या. इथे उभे असत इतके सत्कार मोठी सगळे का पुढे अशी उभे सत्कार मोठी सगळे पुढे या. आपले सर्टिफिकेट पुढे ठेवा. सर्टिफिकेट काढा. सर्टिफिकेट काढा. आता काय पाहिजे. कुठे यांचे हार कुठे?
त्यांची जीतच जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या सत्कार मूर्तींचं आम्ही आपल्या संस्थांचं बस. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु महिपतिनाथ की जय. आजच्या दिवसाची विशेषता बडी अप्रतिम आहे. का म्हटलं अष्टमी युक्त नवमी. वास्तविक दिवस आहे 9वा आणि तिथी अष्टमी. म्हणून आज रामकृष्ण दोघंही एक आहे. पण प्रत्येक 9 दिवसामध्ये नवरात्रात अष्टमी ही पडतीच. म्हणून कृष्णचरित्रही आवश्यक आहे. पण आज दरबार पाहिल्यानंतर असं वाटतं की आता समर्थापुढे काय मागू कळेना. म्हणून आजच्या ह्या दरबारात सगळ्यांचा सत्कार होतच असतो. प्रत्येक वेळ रामराया कुणाला कुणाला म्हटलं चुनवून घेतो की हा सत्कार मूर्ती आहे. पण आमच्याकडे हा सत्कार मूर्ती असलेले म्हटलं आमचे वयोवृद्ध करकरे साहेब. तर यांना पाहून मला मारुतीरायाचीच आठवण झाली आज. की नाव आहे करकरे. इसलिए कवी असं म्हणतात की करतल पर कर करें, करतल पर कर करें, करतल कर ना करें, और जा दिन करतल कर करें, वा दिन मरण बरे, सियावल रामचंद्र की जय. म्हणून रामाच्या दरबारात रामाजवळ काय मागायचंय म्हटलं. रामाला हेच मागायचंय की रामानी काय केलं. म्हटलं रामानी विप्रन दान विविध विधी दीने, याचक सकल अयाचक कीने. विप्रन दान विविध विधी दीने, याचक सकल अयाचक कीने. म्हणून रामानी काय केलं म्हटलं याचक सकल अयाचक कीने. मग आता विचार करा, जर रामाच्या दरबारामध्ये याचक कुणीच राहिला नाही, मग रामानी कोणाला दिलं म्हटलं फक्त याचकालाच दिलं. म्हणून अयाचक झाले. मग रामाच्या दरबारात असेही होते जी रामाजवळ काही अपेक्षाच नव्हती. ते निष्कामवाले होते. रामाजवळ काय मागायचं आणि रामाजवळ राम देणार काय. का म्हटलं त्यांनी सगळंच पहिलेच दिलंय. म्हणून रामानी सगळ्यांचा सत्कार केला, फक्त एकाचा सत्कार नाही केला. तो कोण म्हटलं, तो दास सद्गुरुनाथ महाराज की. मग आता इथे सगळे दास आहे. मग हे अयाचक आहे पण ह्यांचा सत्कार आहे, हा सन्मान आहे. तो रामरायाकडून आहे. पण मान व्हावा जनी हे नसे कधी मनी. असे जे लोक आहेत ते इथे दिसतात. ते कसे म्हटलं, ते खरंच रामदास आहे. आमचा व्हावा अशी उत्सुकता नाही. केला म्हटलं ही प्रेरणा त्याची.
मग तो प्रेरणा करतो. पण साक्षात रामावर जेव्हा प्रसंग आला त्यावेळेस म्हटलं रामाने सगळ्यांना दिलं आणि एकाला काही नाही दिलं, हे रामाने बुद्धिपुरस्सर केलं. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे एकाला दिलं आणि याला सोडलं आणि त्याला दिलं, म्हणजे हे बुद्धिपुरस्सर केलं. असं हे 2-3 दिवस चाललं. सगळ्यांना द्यायचं पण त्या व्यक्तीसमोर आलं की त्याच्याकडून राम पुढे. हे आल्यानंतर ते लक्षात आलं जानकी देवीच्या की हे असं काय करतात, की जो इतका महत्त्वपूर्ण, इतका इम्पॉर्टंट असलेला घटक व्यक्तित्व, कोणत्याही गोष्टींनी म्हटलं सर्व गुण संपन्न आहे, गुणनिधान आहे, पण हे असं काय करतात, काय विचित्रच लिहिलं आहे, हे जानकी म्हणाल्या. मग रामाने सगळ्यांचा सत्कार रोज सभेत करावा. एकाला बुक्का लावला आणि एकाला सोडलं आणि दुसऱ्याला लावला. अरे हे काय, बुक्का तर लाव. आम्ही जागी जागी भिक्षेला जात होतो. तर भिक्षेला गेले असताना एक बाई होत्या, त्यांच्या घरात नातू होता लहान, बाकी कोणी करणार होतं. त्या बाईंनी सांगितलं की बाळा महाराजांना बुक्का लावता. तो आला, त्याने उठून बुक्का मारला. आजी म्हणले अरे असं नाही, अरे तो ताटातला काळा काळा तो लाव. मग जरी तो काळा असला तरी बुक्क्याची परिभाषा, पण तात्पर्य हे की एकाला लावायचा आणि दुसऱ्याला नाही लावायचा. म्हणजे लोक बुक्का खायला तयार आहे, पण सन्मानाचा असे ना, ह्याला पहिले का लावला आणि त्याला मागून का लावला असंही लोकांना वाटतं. अरे पहिले काय नंतर काय, लागला तर सही, लागलाच पाहिजे. म्हणून ज्यांच्या पाठीत नाही दिला जात त्यांच्या कपाळी दिला जातो. म्हणून हा बुक्का त्याचा प्रसाद आहे, कपाळावर देतो तो. हा पाठीत खायचा नसतो, पाठीत तुम्ही द्या, तो बुक्का देतो कपाळावर. पण तो सन्मान आहे, ती एक छाप आहे. मग आता एकाला द्यायची आणि एकाला नाही द्यायची, पण असं रामाने जाणून बुजून केलं. हे जानकीच्या लक्षात आलं. जानकी म्हणली महाराज आपलं काहीतरी चुकतंय. भगवान म्हणले काय झालं. जानकी म्हणले आपण सगळ्यांना सगळं काही रोज करताय, रोज देताय, सन्मान देताय, पण निदान त्या मारुतीला नाही देत. तू 4 दिवसापासून पाहते की जवळून निघून जाता, कुणाला काही कुणाला की अरे याचक अयाचक केले ते सगळं ठीक आहे, पण त्याला तर काही द्या. तो सन्माननीय व्यक्ती आहे का की दास आहे. मग इथे दासाचा सन्मान आहे, जिथे दासाचाच नाही झाला तिथे स्वामीचा काय होणार. मग दासाचा सन्मान करणारा कोण, म्हटलं स्वामी. मग आपल्याला ते करायला पाहिजे. भगवान तर एकदमच भडकले. आज वर्षगाठीचा दिवस आहे, भगवान रागवले, सगळ्यांना देतात ते, आपण काय देणार, आपण तर 2 हात 3रं मस्तकच द्यायचं आहे. पण जानकी देवी म्हणल्या की नाही त्यांचा सत्कार करा. भगवान म्हणले पा ह्या विषयावर आत्ता बोलला ते बोलला, पुनश्च ह्याच्यावर पुन्हा बोलायचं नाही. जानकी देवी म्हणले अरे असं काय बोललो आम्ही. पण भगवान ह्या गोष्टीवर नाराज म्हणजे नाराज की बोलायचं नाही का, आपली कमी कोण सांगेल. भगवंताची बाब आहे. आता भगवान काय म्हणतील, म्हणजे आपली कमी होती की दास इतका व्यापक आहे की स्वामी पुढे सुद्धा म्हटलं स्वामी त्याच्या पुढे हरला. मग आता हे राम आपली कमी जानकीला काय सांगणार. म्हणून म्हणले हा विषयच नको, मी त्याला काही देणार नाही. जानकी देवी म्हणले आपण नाही देणार तर मग आम्ही देऊ. म्हणले हा आपला स्वतंत्र मामला आहे, आपण करू शकतो, आम्ही आपल्याला रोकत नाही, पण आम्हाला तुम्ही द्या हे सांगायचे अधिकारी नाही. मला कुणाला काय द्यायचंय काय नाही द्यायचंय केव्हा द्यायचं हे आमचं आम्ही ठरवू. असा एखादा पती आपल्या पत्नीला बोलेल, त्या पत्नीला काय वाटेल. अरे गृहस्थी दोघांनी मिळून एका निर्णयाने करावं लागते. अरे जगात व्यवहार देवार पाहावं लागतं, कुणाला काय द्यायचंय कुणाला काय नाही द्यायचंय. आणि एखादा पती असं म्हणेल की हा तुमचा पर्सनल मामला आहे, तुमचं तुम्ही जाणं, आम्हाला नका विचारू, तो कसं होईल. पण जानकी देवीच्या मनात पुन्हा खटका होताच की आपण समजा मनाने केलंही तरी त्याचा परिणाम चांगला नाही होणार. म्हणून
जानकीनी दुसऱ्या दिवशी सभेमध्ये बसून, मग आता सगळे सभासद बसले होते आणि पुन्हा भगवंताचं तेच कार्य चाललं होतं. मारुतीराय पायाशीच बसले होते. पण सगळ्यांना सगळं दिल्यानंतर हेच राहिले होते. यांचा मला तर जानकीनी खुणेनी सांगितलं की यांना तर द्या. भगवंतांनी अशी निगाह फिरवली, जानकी देवी सट्ट. सगळ्यांसमोर निगाह फिरता क्षणी त्याही उठून चालल्या गेल्या सभा सोडून अंतःपुरात. सगळ्या सभासदांच्या लक्षात आलं की हे काय गडबड झाली. पण आता खासमखास म्हणणार कोण? भगवान स्वयं. भगवंताचं लक्षही नाही. सिंहासनाच्या मागे सगळं प्रभावळ उभी होती. लक्ष्मण आहे, भरत आहे, चौऱ्या चाललाय. मग त्याच्यावर सिंहासन पर बैठे सीतारामचंद्र भरत, लक्ष्मण चवर धुलावे आगे हनुमत वीर सगळं बसलंय. जानकी देवी उठून गेल्या आतमध्ये जाऊन कोपागारामध्ये की आज म्हणे माझा सभेत अपमान केला प्रभूंनी निगा फिरवली. मग आता त्या निगेचा काय अर्थ आहे? म्हटलं दाखवलंच पाहिजे की स्त्री शक्ती ती काय असती. म्हणून जानकी देवी आतमध्ये. हे लक्षात येता क्षणी म्हटलं भरताच्या मनात लक्ष्मणाच्या आलंच की काहीतरी गडबड आहे. म्हणून हळूच लक्ष्मणे मागच्या मागे खसकले, आतमध्ये गेलं. जानकी देवी बसल्या होत्या कोपागारात, मस्तकावर हात ठेवून. म्हणले वहिनी काय झालं? जो काही होतं ते त्यांनी सांगितलं की सांगा भाऊजी तुम्हीच, माझं काय चुकलं? अरे तुम्ही तर बरोबर होता वनवासात. त्या मारुती रायचे केवढे मोठे उपकार आहे. मग त्या मारुती रायला यांनी एक सन्मानाचे 2 शब्द सोडा काहीच नाही बोललं. मी एवढंच तर म्हणून राहिले की इतकी सगळी सेवा करतात, काही तर सत्कार करा. मग इथे एवढे सगळे करतात, जर सत्कार नाही केला तर हे सत्कार काही देणं नाही आहे, हा रामाचा प्रसाद, तुमचं प्रोत्साहन आहे. दिलं तर मनुष्य पुन्हा येतो, पुन्हा करतो, आणखीन मिळेल. संत गुरुनाथ महाराज पण ते एकदाचे बरं, वेळ नाही. पण जानकी देवी असं म्हणतात ते आपण राज्य करते हो, मंडळींना जोडलं पाहिजे, द्यायला पाहिजे. लक्ष्मण म्हणले अगदी बरोबर आहे. तर म्हणे आपण करू. हां म्हणले आपण करू शकता. पण म्हणे ते रागवले तर? लक्ष्मण म्हणले ह्या ठिकाणी ते चूक आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहे. मग थोड्या वेळात भरतही आले, शत्रुघ्नही आले. सगळे 1 से भले 2, 2 से भले 3, 3 तेवढी जमात चौकडी एकट्ठी झाली. आता काय म्हटलं, एकटे प्रभूच वेगळे राहिले. प्रभूच्या विरोधात म्हटलं जानकी देवी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. इतकी शक्ती येता क्षणी का म्हटलं शक्तीकडूनच त्यांचा सत्कार व्हायचा आहे. आता राम एकटे पडले, रामाची शक्ती सगळीकडे. का की रामाचे आयुध शंख चक्र हे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, शेष हे सगळे होते, आदिशक्ती साक्षात. मग आता राम एकटे पडले, सन्मान म्हटलं शक्तीद्वारा एवढ्या मोठ्या दासाचा व्हायचा काही खेळ आहे. म्हणून स्वामीला अलग केलं, शक्ती एकट्ठी झाली. आणि सन्मान कोणाचा म्हटलं दासाचा. संत गुरुनाथ महाराज की. मग रामदास विनंती करी, गुरु कृपा आम्हावरी. मग सबाह्याभ्यंतरी व्यापक चराचरी. मग तू भजरे 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 मानवा या रघुवीरा. मग ज्यांनी त्या दासानी तेच सांगितलं. म्हणून मारुतीराय रामदास स्वामी वेगळे नाही. फक्त त्या युगात तो अवतार आणि ह्या युगात ह्या अवतार. मग आता तो सन्मान जो तिथे झालेला आहे, तो दास आज तो सन्मान सगळ्यांना देतात की हे सगळे नवरत्न आहे. मग हे नव काही नुसती संख्या नाही, नव म्हणजे प्रत्येक वेळ जे नवे म्हटलं तेच रत्न आहे. सद्गुरुनाथ महाराज. मग जानकी देवीनी प्रतिहारीला सांगितलं की जाऊन मारुतीरायाला बोलवा. का म्हटलं आज ह्यांची वर्षगाठ आहे, हे तर काही देणारच नाही. मग आता ह्यांच्या वर्षगाठी निमित्त आपणच काही देऊ. म्हणून मारुतीराय म्हणजे खासम खास बोलवा. बाहेर बोलवणं आलं. प्रतिहारी म्हणले महाराज यांना अंतःपुरात बोलवलंय. भगवान समजले. भगवान म्हणले मारुतीराय जा आतमध्ये जा तुम्ही. का आता काय होतंय ते पाहू. आता भगवान एकटे सिंहासनावर बसले.
सगळे अलग अलग होऊन गेले आणि आतमध्ये काय व्हायचंय भगवान जाणतात. ते आतमध्ये गेले. मारुती रायाने जानकी देवीला प्रणाम केला. त्या बसल्या होत्या आपल्या सिंहासनावर. आजूबाजू लक्ष्मण भरत सगळे उभे. जानकी देवी म्हणल्या हनुमान या. हे म्हणले महाराज कशा करता बोलवलं. हे म्हणले मारुती राया अरे तुमचं केवढं मोठं कार्य आहे, केवढा मोठा पराक्रम. म्हटलं त्या अशोक वाटिकेमध्ये पहिल्यांदा म्हटलं आमची शुद्धी करून रामरायाचं जे मुद्रिका अंकित होतं ते तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आणून दिलं. म्हणजे आमची प्राणाची भेट करवणारे तुम्ही. मग आम्ही काय करू शकतो, पण तुमचा तुच्छसा आम्ही काही सन्मान करावा म्हणून बोलवलं. लक्ष्मण भरत सगळे होते. ते म्हणले महाराज जशी आपली इच्छा, जशी आपली मर्जी, हे आमचं सौभाग्य आहे. मग जानकी देवींनी नवरत्नाचा हार आपल्या गळ्यातून काढला आणि मारुतीरायाच्या गळ्यात घालून दिला. संत गुरुनाथ महाराज हे नवरत्न हे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता इथे फक्त रामाची अनुपस्थिती, नवरत्न आहे. गळ्यात आले, नमस्कार केला. म्हणले महाराज आता येऊ. हा म्हणले जा. मारुतीराय निघाले मागे मागे. आता विचार केला आता रामाकडे जावं दाखवायला की हे मिळालं. मग रामाकडे नाही गेले. मग ते सगळं परभारे म्हटलं शरयू किनारी गेले. तिथे झाडावर चढले. आता म्हटलं फुरसतीमध्ये पाहू हे आहे काय. म्हणून शेवटी माकड आहे. हार काढला आणि मग त्याला निरीक्षण करत बसले. आता हे 24 कॅरेटचं आहे, रत्न किती आहे, किती रत्तीचा आहे, पुरा आहे की नाही. म्हटलं त्यांना त्याच्याशी काय करायचं आहे. 52 कॅरेट कुठे दिसतात हे पाहतात. ते तो 52 कॅरेट ह्याच्यामध्ये आहे का की हा जड आहे. मग आता त्या हिऱ्याची परख करतात. ते नवरत्नाचा हार पाहता 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 म्हटलं तोडला खटा न काय त्याचं. आणि मग त्या दाताखाली दाबला. त्याचे 2 तुकडे केले. त्याच्यात पाहिलं इकडे काही नाही, इकडे काही नाही. का म्हटलं 2 तुकड्यामध्ये अरे दगडावर राम राम लिहिलं म्हणून तरले तरी हे दगड कसे. म्हटलं याच्यामध्ये कुठेच काही नाही आहे. मग हे जुळले कसे. म्हटलं हे तोडून टाकले त्यांनी, फेकले. मग आता सगळं निरीक्षण करतात राम कुठेच नाही. संत गुरुनाथ महाराज की. मग आता काही लोकांनी पाहिलं ज्यांच्या मनामध्ये आणखीन काही इच्छा होती की आम्हाला बी काही मिळावं, पण जे यांना मिळालं ते आम्हाला नाही मिळालं. हे तर खरं आहे. म्हणून काही लोक आले. ते म्हणले रामानी तर खूप दिलं पण याला तर जानकीनी दिलं ना. आम्हाला त्यांनी काय दिलं. आणि जानकी देवीनी एवढ्या आपल्या गळ्यातला खासम खास नवरत्नाचा हार याच्या गळ्यात घातला. पण काय म्हणावं जानकी देवीला. का म्हटलं मरकट भूषणांग. शेवटी हा बंदर आपल्या स्वभावावरच गेला. त्यांनी त्या हाराचा सत्यानाश केला. मग ह्यांनी जाऊन आतमध्ये जाऊन शिकायत केली की महाराज आत्ता आपण मारुतीरायाचा सत्कार केला ना. म्हणले हो केला. अरे म्हणे इतका प्रेमाने कृपेने सगळं तिचा सत्कार केला. त्यांनी त्या नवरत्नाच्या हाराचा सत्यानाश मारला. संत गुरुनाथ महाराज. आता जानकी देवीच्या मनात राग आला की अरे हे काय केलं. हे म्हणले अच्छा असं केलं. अरे दिल्यानंतर वाटेल ते कर, तू आग लावच्या तोड, आम्हाला काय. देणाऱ्यांनी विचार करावा की एकदा दिलं. मग दिलं काय. म्हटलं दिलं आणि घेतलं. शास्त्रामध्ये पहिली अशी एक म्हण होती. एक मुद्दा आला म्हणून सांगतो की दिलं दान आणि घेतलं दान. पुढच्या वर्षी मुसलमान. म्हणजे बडं घेरी आहे बरं. त्याच्यावर शास्त्राचं वचन आहे. अशी काही नुसती म्हण हसण्यासारखी नाही आहे. म्हणून पहिल्या जमान्यामध्ये आजपासून काही वर्ष पहिले जेव्हा कन्यादान होत होतं तर कन्यादान ज्या घरात झालं त्या घरातून ह्या घरात कन्या कधीच नाही आली पाहिजे. तिला परतझाल म्हणतात. इतके क्लिष्ट नियम होते की ज्या गावामध्ये कन्या दिली आहे त्या गावच्या कुळ्याचं पाणी सुद्धा नव्हते पियत. आता तर आज कन्येकडे लोक जेवतातही. त्याची शास्त्राने पर्याय ठेवले. मग मेजवानी द्या म्हणजे सुटेल हे होईल. पण नाही ठीक आहे बनेल तवर. पण एकदा दान दिलं
की वास्तविक खरं हे की जे दिलं ते सुटलं, आता ते काही त्याच्याकडून पुन्हा वापस घेण्याची काय. पण आता काही विचारू नका म्हणून हे सगळे वर्णसंकर आता पैदा झाले. संत गुरुनाथ महाराज म्हणून मुसलमानांकडे ह्या गोष्टी मानल्या जात नाही, म्हणून मुसलमान. मग भारतामध्ये हिंदू असलेले सगळे अशा रीतीने चालले तर कोण म्हटले जातील. म्हणून शास्त्राला धरून चालणाराच हिंदू असतो. नुसतं शास्त्रवास्त्र काही नाही, नुसते हिंदू बनून बसण्यामध्ये काय अर्थ आहे. त्यांनी म्हटलं आज भेड बकरिया इकडे व्हायली, एक भेड बकरिया तिकडे व्हायली. मग आता मोठे मोठे नाव घ्यायला नको. स्कॉन काय मोठ्या मोठ्या संतांच्या मंदिरात म्हटलं तिथे रमजानही म्हणतंय, ख्रिसमसही म्हणतंय. मग त्या कृष्णाला सेंटाक्लॉज बनवून उभं करतात. पण त्या सेंटाक्लॉजला कोणी मुरली मुकुट चढवत आहे का. चढवेल अलाऊ आहे. पण आमचे हिंदू कसे विचार नाही करत आहे. म्हणून तात्पर्य हे की एकदा दिलं म्हणजे दिलं, आता तो काही करे. पण कुठेतरी ती अपेक्षासुद्धा ठेवणं की त्यांनी चांगलंच ठेवावं, असंच करावं. म्हणून जानकी देवीला राग आला की त्यांनी सत्यानाश केला, त्याला बोलवा. म्हणून मारुती रायाला बोलवलं. हे म्हणले 2-4 बाकी तेवढे पुरे करतो ना लो. नाही म्हणले नाही, जसा आहे असा ये. हे म्हणले बिलकुल जसा आहे असाच येतो. म्हणून 2-4 वाचले होते, तेही सगळे तोडून तोडून शरयूत फेकले. जय रघुवीर. खाली आले आणि प्रगट झाले. खांद्यावर गदा ठेवली आहे, येऊन नमस्कार केला. जानकी देवी म्हणले, अरे मारुती राया, तुम्हाला आत्ता आम्ही हा उपहार दिला होता, सन्मान दिला, नवरत्नाचा हार कुठे. मारुती राय म्हणले, महाराज तो तुम्ही सगळा तोडून शरयूत फेकून दिला. ते म्हणले, का. आम्ही तुम्हाला इतक्या आत्मीयतेने जी वस्तू दिली त्या वस्तूबद्दल तुमची इतकी नफरत घृणा की फेकला तुम्ही. पुन्हा शेवटचा दिवस येतो. ते म्हणले, महाराज ते आत्मीयतेने तुम्ही दिला, पण तुम्ही मला दिलं काय. म्हटलं अनात्म. संत गुरुनाथ महाराज की जय. जानकी देवीला काही बोध नाही झाला. अनात्म दिलं. हे म्हणले, आणखीन काय. तर ज्याच्यात आत्मीयताच नाही आहे, तुम्ही म्हणताय आत्मीय आहे, पण वस्तूमध्ये आत्मा नाही आहे, वस्तू अनात्म आहे. मग ते अनात्म असल्यामुळे मी विचार केला की ते माझ्याकरता किती मूल्यवान होऊ शकतं. म्हणून आपल्याजवळ असणारं आपण आपल्या प्रेमाने दिलं, म्हणून मी त्याच्यामध्ये संशोधन केलं की याच्यात राम आहे का. राम काय. म्हटलं आत्म आहे. संत गुरुनाथ महाराज की. राम आत्म आहे. त्याचं निरीक्षण केलं मी. तर जानकी देवी म्हणले, अरे विड्या, अरे अशा रत्नांमध्ये कुठे की राम असतात का. त्या म्हणले, मग साधारण गोष्ट आहे, जर रामच नाही तर असे दगड कशाला छातीवर ठेवायचे. संत गुरुनाथ महाराज की. आता यांना आणखीन राग आला की विडे मला ब्रह्मज्ञान शिकवतो. म्हणजे आम्ही आपल्या गळ्यामध्ये जे दगड वाहतो याचा अर्थ आहे. ते म्हणले असेल, पण ज्ञानेश्वर महाराज ह्याच्यावर लिहितात, विठ्ठल 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 विठ्ठल. अंगाचे निसुंदरपणे, अंगाचे निसुंदरपणे, लेणिया आंगची होय लेणे, येथे अलंकारिले कवण कवण कवनासी. सुधेना. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे निर्वचेना. अंगाचे नि सुंदरपणे, लेणिया अंगची होय लेणे, येथे शृंगारिले कवण कवनाते. हे निर्वचेना असं ते म्हणतात. मग आता जो अंग धारण करून व्यक्तिगत रूपात बसलाय ते अंग इतकं अलंकारिक सुंदर आहे की त्या अंगावर जर हे अलंकार घातले तर त्या अलंकाराची शोभा या अंगाने वाढते. म्हणून अंग इतकं सुंदर आहे की अंगाचे नि सुंदरपणे, लेणिया, लेणी म्हणजे सौंदर्य किंवा आभूषण, लेणिया अंगची होय लेणे. मग त्या लेण्याला, अलंकाराला हे अंगच एक अलंकार होऊन जातं. मग ते अलंकार असे अनात्मय की नुसते डब्यात बंद पडले तर काय शोभा आहे. किंवा त्या डब्यातून त्यांना पाहिले नुसती चमक दिसेल, जवळ कुणाच्या गळ्यात घालून ते घालून पाहिले नाही जाणार तवर त्याची सुंदरता काय.
मग स्त्रीच्या उत्तम देह सुंदर देहाची जोड त्या अलंकाराला मिळाली म्हणून त्या अलंकाराची शोभा वाढली, नव्हे त्या स्त्रीची शोभानी वाढली. स्त्री तर सुंदर आहेच. मग येथे शृंगारीले कवण कवणाते, मग आता अलंकाराने स्त्रीची शोभा आहे की स्त्रीमुळे अलंकाराची शोभा आहे हे निर्वचेना, हे बोलताच येत नाही. म्हणून तिथे मारुतीराय म्हणले की असे जे अलंकार आहे ते छातीवर घालून काय करायचंय का, की एवढं मोठं शृंगारित देह प्रभूंनी दिलेला तर आहे. मग त्या देहामध्ये काय म्हटलं, त्याची जी झलक आहे, तो जो प्रकाश आहे तेच तर आत्मा आहे. मग जानकी देवी म्हणल्या, मूर्खा मला शिकवतो, अरे तुझ्यात तरी आहे. आता अलंकाराचा प्रश्न गेला. आता जो अलंकार आहे त्या अलंकारावर आक्षेप आलाय आणि तो आक्षेप जानकी देवी मारुतीरायवर करतात की तुझ्यात तरी आहे का. किती अज्ञपणाचा म्हणजे वार्तालाप जानकी देवी करतात. हे त्यांना लक्षात आलं की जानकी देवी काय बोलतात, ते माझ्यात आहे का शंका. हे म्हणले महाराज आपल्याला शंका आहे. म्हणले आहे, तुझ्यात कुठे. मग तिथे काय उशीर आहे. त्यांनी तो स्थापित झालेला आजच्या दिवशी जो दरबार होता तो अष्टमी नवमी मध्ये आज त्यांनी सांगितलं की आज तीच तिथी आहे. मग सिंहासनी मनाच्या अभिषिक्त तूची राजात आज मारुतीराय रामदास स्वामी बनूनच आले आणि आजच्या दिवशी म्हटलं जानकी देवीला म्हटलं ते आत्मदर्शन करवतात ते की त्यांनी ते आपले नखानी सगळं हृदय पटल चिरलं जो खोललं तर त्याच्यामध्ये काय दिसलं म्हटलं वामे भूमिसुता पुरस्तु हनुमान पश्चात सुमित्रा सुता शत्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयोर वायव्यकोणेषु च सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट तारासुतो जाम्बवान् मध्ये नील सरोज कोमल रुचम रामं भजेत श्यामलं राजाधिराज रामचंद्र महाराज की. माता याच्यामध्ये फक्त जानकी हनुमान आणि राम. मग जानकी कशा आहे म्हटलं एक अज्ञानी सारख्या. मारुतीराय म्हटलं साक्षात दास आहे आणि दास जेचा आहे आत्मा कोण आहे म्हटलं तो राम आहे. मग इकडे पट खुलता क्षणी बाहेर भगवान बसले होते. असा झटका खाल्ला भगवंताच्या अंगात करंट का म्हटलं सगळं फाटलं गेलं तर चैतन्य आहे ना. तर त्या चैतन्याला एकदम जो झटका जो दुःखाचा पडता क्षणी राम चरकले. विचार केला आत्तापर्यंत तर ठीक होता, आता मला स्वतःला गेलंच पाहिजे का म्हटलं ह्यानी एवढं मोठं गुह्य खोलून ठेवून दिला. म्हणून भगवान बाहेरून आले. लख प्रकाश पडलेला मारुतीरायची पाठ जानकी देवी पाहतात ते लक्ष्मण भरत हे सगळं जे बाहेर आहे ते आत आहे. म्हणजे आत आहे तेच बाहेर आहे. पहिले आत मग बाहेर, बाहेरचं आत नाही. म्हणून जानकी देवीला वाटलं आता मी खोटी की ही खरी. म्हणजे याच्या हृदयात विराजमान आहे ती कोण आहे म्हटलं ती आदिशक्ती. मग ती रामाबरोबर आहे आणि ही बाहेर असलेली म्हटलं यावेळेस रामापेक्षा वेगळी झाली. सद्गुरुनाथ महाराज भगवान आले. मारुतीरायाच्या खांद्यावर हात ठेवून जोरदार खांदा दाबला. म्हणले बस पुरे कर. रामाचा स्पर्श होता क्षणी त्यांनी ते पटल म्हटलं बंद केले. आता जानकी अधोवदन सगळेजण उभे. आता काय म्हटलं ओशाळल्यासारखं झालं. ते म्हणले झालं समाधान. भगवान म्हणले समाधान झालं. आता विचार करा इथं कुणी कुणाला काय द्यायचंय, कोण कुणाचा सन्मान करणारे म्हटलं तो स्वतःच सगळं आहे. तर मी आणि मारुती जर वेगळाच नाही आहे आणि त्याचे माझ्यावर पर्वत प्राय उपकार इतके की मी 5 प्राणही जरी ठेवले तरी गुप्तेश्वराच्या पहाडापुढे 5 राई ठेवल्यासारखं आहे. मग भगवान स्वतः म्हणले की हे देवी जानकी ऐकून ठेव, हा दाता आहे राम की भिकारी सारी दुनिया दाता एक राम. पण हा राम दाता असून म्हटलं दासापुढे हरला. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून राम सुद्धा हरतो कुठे म्हटलं दासापुढे. म्हणून रामदास स्वामींनी आपल्या जीवनात ती क्रिया करून दाखवली आणि सगळ्यांना सांगितलं आहे कोण म्हटलं रामदास स्वामी. मग तो रामदासाचा स्वामी आहे. मग दास हा स्वामी आहे, जो स्वामी आहे हाच राम आहे.
आता आणखीन काय पाहिजे की स्वीयम साम्यम विधत्ते भवती निरुपमस्तेन वा लौकिकोपी. आज थोडा वेळ जास्ती झाला पण आता सांगणं जरुरी होतं. का म्हटलं सत्कारात समय गेला तर सत्कार व्हायलाही तर पाहिजे. मग जे सत्कार योग्य आहे म्हटलं त्यांचाच झाला पाहिजे. हा सत्कार कसा आहे म्हटलं हा सगळा सत्कार म्हटलं ऐकायचा आहे. ऐकायचं आहे म्हणजे असं सगळं मनातच सोचून घ्या. सगळं करून घेतलं हे काय म्हटलं ही मानसिक पूजा सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून एवढ्या मोठ्या दरबारात भगवान म्हटलं प्रत्येकावर कृपा करतो. म्हणून शंकरसुद्धा त्यांना हेच म्हणतात की महाराज की ह्या जगामध्ये आपलं नाव कसं आहे म्हटलं ह्या जगामध्ये आपलं नाव तारक आहे. म्हणून आम्ही पण आपल्या ह्या नावावरच आश्रय करून म्हटलं आनंदात असतो आणि सगळ्यांना त्या स्मशानाचा रस्ता दाखवतो. म्हणून स्मशानात जाऊन शंकर ह्याच्याच करता बसले की प्रत्येकाचा जीवाचा उद्धार व्हावा. जर जीवनभर तुला आठवण नाही आलं तरी स्मशानात येऊन रामाची आठवण मी तुला देईन. म्हणून शंकर स्वतः प्रत्येकाला रामाची आठवण देतात. माशी रामाची किमिया आणि रामाचा महिमा. आज 8 दिवस झाले, 9 दिवस, आता उद्या दास नवमी. आता उद्या ह्या दासाचा म्हटलं निर्याण आहे. मग दासाचं निर्याण होत नाही. जो देह आहे म्हटलं त्याचा निर्याण ते सोडलं पण दास म्हटलं आहे. दास आहे म्हणून तर राम आहे. जर दासच नसेल तर राम कुठून नाही येणार. म्हणून रामाचं अस्तित्व म्हटलं दासाजवळ आहे. म्हणून आज इतक्या वर्षापासून चाललंय असं चालत राहावं. मग ही दासाची कृपा आणि रामाची म्हटलं अनुकंपा. म्हणून दास काय करतो म्हटलं दास सगळी सेवा करतो. म्हणून करता गुरु न करता शागिर्द. पण दास आहे तवर काय म्हटलं सेवा करत राहा. मग मी मालिक नाहीत अशा भावाने जे करतात. म्हणून केसरी तू रघुनाथ सीतापती शिवदिन हनुमान हा मी आणि दास्य भक्ती कीर्ती ध्वज चालवी मागे वरद वरामी श्रीरामा तुझे नामी विश्रांती केली आम्ही. आता उद्या दास नवमी. उद्या किती वाजता 10:30ला सुरुवात आहे उद्या. हां बस 10-10:30ला सुरुवात. 12 वाजता निर्याणाची कथा झाली की मग सगळ्यांना प्रसाद आहे पालखी आदी कार्यक्रम. तर उद्याचा समय सकाळचा राहील. सद्गुरुनाथ महाराज की. भाऊवाल मनसाई रे बाबा भाऊवाल मनसाई. तव संतन बोधोळे मजा बताई बाबा.